यंदाच्या पावसाळ्यामध्ये राज्यामधील 483 गावांवर दरड कोसळण्याचा धोका वर्तवण्यात येतोय। रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्हा प्रशासनाला अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे आणि ठाण्यामध्ये 22 ठिकाणं ही धोकादायक आहेत असं समजतंय। पुण्यामधील आंबेगाव, हवेली, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी या तालुक्यामधील 93 गावांना धोकादायक दरडींपासूनच्या आपत्तीचा धोका आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण आपल्या सोबत आहेत। राजन, दरड कोसळण्याचा जो धोका आहे त्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घेण्यात आलेली आहे प्रशासनाकडून? श्रद्धा, नक्कीच आपण पाहायला गेलं तर प्रशासन आता पूर्णपणे अलर्ट मोड झालेला आहे दरडींच्या होती। यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील 483 गावांवर या ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका असून धोकादायक दरडींची ठिकाणे सरकारने आता जिल्हा प्रशासनांना कळवलेली आहेत। त्यामध्ये रायगड असेल, रत्नागिरी, त्याच पद्धतीने पुणे, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांना दरडी कोसळण्याचा सर्वाधिक धोका असतो आणि अशा ठिकाणी हानी पोहोचणार नाही याची काळजी जिल्हा प्रशासनाने घ्यावी असे आदेश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी दिलेले दिसत आहेत। राज्य सरकारने तयार केलेल्या अहवालानुसार पाहायला गेलं तर राज्यातील डझनभर जिल्ह्यातील 483 गावांवर दरडी कोसळण्याचा धोका आहे। त्यापैकी पाहायला गेलं तर रायगड जिल्ह्यातील खालापूर असेल, कर्जत, महाड, मसाळा, पनवेल, पोलादपूर या तालुक्यात देखील 157 गावांचा समावेश आहे। कोकणात रत्नागिरीतील पाहायला गेलं तर चिपळूण, दापोली, गुहागर, खेड, राजापूर, रत्नागिरी आणि संगमेश्वर या तालुक्यातील जवळपास 138 तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, हवेली, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी या तालुक्यातील 93 गावांना धोकादायक दरडीचा आपत्तीचा या ठिकाणी धोका आहे। आणि याच पार्श्वभूमीवर पाहायला गेलं तर प्रशासन आता अलर्ट मोडवर आलेलं आहे। ठाण्यामध्ये बघायला गेलं तर 22 ठिकाणी धोकादायक या ठिकाणी आहेत। त्यामध्ये खुंटिवली, जांभिवली, मोरिवली, त्याबद्दल भिवंडीतील नागाव असेल, तामघर, शहापूरमधील मोगाटणे, त्याबरोबर ठाण्यातील बेलापूर। बरोबर, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सुद्धा अलर्ट देण्यात आलेला आहे। धन्यवाद राजन सगळ्या दिलेल्या माहितीसाठी।